मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये रिगार्डिंग द व्हॉट पर्टिक्युलर POC 1 च्या कमी एक्झामसाठी. सो वेलकम टू ऑल ऑफ यू विथ अवर चॅनल फार्मसी विद्या बाय चोन अकॅडमी फार्मसी क्लासेस नाशिक. तर हा जो शॉर्ट व्हिडिओ आहे तो थोडक्यात आता जस्ट एक्झाम आहे उद्याच रिगार्डिंग POC 1 हा चॅप्टर आहे. तर त्याच्या बाबतीत काही हिंट देऊन द्यावा किंवा क्वेश्चन्स काही सांगावे त्यासाठी व्हिडिओ आहे. थोडक्यामध्ये व्हेरी शॉर्ट नोटीस पिरियड बनवत आहे, जसा टाइम भेटेल त्या पद्धतीने. जर आपला सिलेबस तुम्ही बघितला तर ह्या सिलेबसमध्ये साधारणतः जो युनिट नंबर 1 आहे, युनिट नंबर 1 ह्या केस ऑफ युनिट नंबर 1 मध्ये काय आहे, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा इम्पॉर्टंट चॅप्टर का आहे, कारण की जर तुम्ही याच्यात नीट ऑब्झर्व केलं, लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की क्वेश्चन पेपर रेफर करा आणि तुम्ही युनिट वाईज ते सेपरेट करा. तर साधारणतः हा जो फर्स्ट पॉईंट आहे, हायब्रिडायझेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ कार्बन, नायट्रोजन अँड ऑक्सिजन, हे 3 पॉईंट येतात याच्यामध्ये येतात. हायब्रिडायझेशन तर तुम्हाला sp3 हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन हे साधारणतः 5 मार्काला किंवा 3 मार्काला किंवा कंबाईन मध्ये क्वेश्चन 10 मार्क्सचा विचारला जातो. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं क्वेश्चन पेपर्समध्ये, तर काही काही क्वेश्चन पेपरमध्ये कार्बन विचारला आहे आणि एका क्वेश्चन पेपरमध्ये नायट्रोजन हे विचारलेलं आहे. साधारणतः एप्रिल 23, ऑक्टोबर 22, ऑक्टोबर 23 आता माझ्याकडे जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते मी त्यानुसार सेपरेट केले आहे काही क्वेश्चन्स. तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देईल. मग साधारणतः समजा लिंक नाही सापडली तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता ॲज युजल. आय कॅन शेअर इट ऑन व्हॉट्सअप ऑल्सो. तर ह्या केसमध्ये काय आहे की टाइप्स ऑफ बॉन्ड्स हा पुढचा पार्ट आहे. म्हणजे काय, साधारणतः सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड हे 2 टाइप्स ऑफ बॉन्ड्स आहेत आणि बाकीचे अदर पण आहेत. तर तुम्हाला 3 मार्कचा क्वेश्चन सहसा नेहमी विचारला जातो. नंतर बॉन्ड फीचर, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हा 5 मार्क्स क्वेश्चन किंवा 3 मार्क्स क्वेश्चन आलेला आहे जर तुम्ही क्वेश्चन पेपर नीट रेफर केला असाल तर. आणि ह्यानंतर जे काही पॉईंट्स आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट, स्टेरिक हँडल्स इफेक्ट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट, मेसोमॅरिक इफेक्ट, रेझोनन्स, हायपर कॉन्जुगेशन, कन्सेप्ट ऑफ टॉटॉमेरिझम. टॉटॉमेरिझम हा 3 मार्क्स किंवा 5 मार्क्स शॉर्ट नोट रिपीट आहे. आणि जर काही क्वेश्चन पेपर तुम्ही रेफर करा तर हे जे पॉईंट्स आहेत ना एकदम सोपे सोपे आहेत. 5 मार्काला 5 पॉईंट, 1 मार्क फॉर इच असा विचारला गेला आहे. जर आपण एप्रिल 22 चा पेपर बघितला म्हणजे साधारणतः समर, जस्ट वेट, एप्रिल 22, तर ह्याच केसमध्ये हे बघा, जो युनिट नंबर 1 चा जो पार्ट आहे त्या केसमध्ये बघा इथे एक्सप्लेन द इलेक्ट्रिक ॲडिशन रिएक्शन ऑफ अल्केन्स अँड मार्कस रूल, नंतर डिफाईन द फॉलोइंग. इथे हा सेपरेट क्वेश्चन आहे. मी इथे का बघा, डिफाईन फॉलोइंग टर्म्स का आहे, रेझोनन्स इफेक्ट, स्टेरिक इफेक्ट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट, मेसोमेरिक, हायपर कॉन्जुगेशन. ओके, सो 5 मार्काला हे काय आहेत, कंबाईन क्वेश्चन विचारले आहेत आणि फक्त डेफिनेशन त्यात तुम्हाला लिहायची आहे. नेक्स्ट टू इट बघा, डिफाईन हायब्रिडायझेशन अँड एक्सप्लेन इट्स टाइप्स. आता हा युनिट नंबर 1 जो आपण बघितला त्याच्यामध्ये बरेचसे हे टॉपिक्स महत्वाचे आहे. मुद्दाम मी इथे काही एप्रिल 23 जे जे क्वेश्चन थोडक्यात सांगण्यासाठी मी इथे लिहिलेले आहे. जर ह्या केसमध्ये जो सेकंड युनिट येतो बघा, फर्स्ट मध्ये हे पॉईंट्स टॉपिक कव्हर करा थोडक्यामध्ये, आणि युनिट नंबर 2 जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर ह्या केसमध्ये क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर, आयसोमेरिझम हा जो ह्याचा क्वेश्चन आहे, साधारणतः 2 क्वेश्चन रिपीट आहेत. विशेषतः जर तुम्ही ऑल क्वेश्चन पेपर रेफर केली मॅक्सिमम तर क्वेश्चन विचारला जातो. बघा आता मी तुम्हाला दाखवतो. फॉर 10 मार्क्स आपण एखादा ऑक्टोबर 23 चा आहे समजा, तर ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, एक्सप्लेन एनी 3 टाइप्स ऑफ स्ट्रक्चर आयसोमेरिझम, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विथ वन एक्झाम्पल. स्ट्रक्चर आयसोमेरिझम आता समजा 5 मार्काला आहे आणि तुम्हाला फक्त ह्या POC 1 मध्ये स्ट्रक्चर आयसोमेरिझम आहे, POC 2 मध्ये जॉमेट्रिक आयसोमेरिझम आहे, पण फर्स्ट इयरच्या ह्या सेम फक्त स्ट्रक्चर आयसोमेरिझम त्याचे टाइप्स आणि त्याचे एक्झाम्पल एक्सप्लेन करायचे आहेत. आणि वन मोर क्वेश्चन, आता जो समर 24 आता जो लेटेस्ट झाला बिफोर दिस एक्झाम, त्यामध्ये तुम्ही बघितलात तर 10 मार्काचा क्वेश्चन सुद्धा विचारला आहे बघा. क्लासिफाय ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑन द बेसिस ऑफ देअर ॲटॉमिक कंपोजिशन NE5. हा जो क्वेश्चन आहे हा रिपीटली विचारला फॉर 10 मार्क्स, फॉर 5 मार्क्स किंवा कंबाईन क्वेश्चन मध्ये. तुम्ही मॅक्झिमम क्वेश्चन पेपर रेफर करून बघा. अजून पुढचा पेपर बघूया ऑक्टोबर 22 मध्ये. आता हा अगेन बघा, रिपीट क्वेश्चन आहे, क्लासिफाय ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑन द बेसिस ऑफ एलिमेंट कंपोजिशन विथ सुटेबल एक्झाम्पल. देअरफॉर हा जो युनिट नंबर 2 मध्ये क्लासिफिकेशन आहे आणि प्लस
आयसोमेरिझम आहे. त्यामध्ये अजून काही पॉईंट्स ऍड होतात, म्हणजेच काय की 3 मार्काचे क्वेश्चन असतात की आयपीएससी नॉमेनक्लेचर देतात, त्याच्यावर तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे किंवा स्ट्रक्चर देतात त्याच्यावरनं आयपॅक सिस्टीमनुसार तुम्हाला त्याचं नॉमेनक्लेचर लिहायचं आहे. सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर. आणि ह्यानंतर याचा पार्ट आहे स्ट्रक्चर आयसोमेरिझम. हा क्वेश्चन येतो म्हणजे येतो डेफिनेटली. नंतर युनिट नंबर इथे 2 मेन्शन केलाय, वी कॅन कन्सिडर 3 ऑल्सो, बट आता अल्केन, अल्किन आणि कॉन्जुगेटेड डायइन ह्या केसमध्ये काय आहे, नीट जर ऑब्झर्व कराल तुम्ही की हॅलोजेनेशन ऑफ अल्केन्स हा 3 मार्क्स क्वेश्चन ऑलरेडी आलेला आहे. देन सगळ्यांना माहिती आहे E1 आणि E2 रिॲक्शन 100% फॉर 10 मार्क्स किंवा कंबाईन मध्ये 5 मार्क्सच्या क्वेश्चन्स येतो. ह्यामध्ये काय आहे, त्याचे कायनेटिक्स, ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कोण जास्त ऍक्टिव्ह आहे, नंतर रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटन, सेट झेप ओरिएंटेशन, याच्यानंतर असो सेट झेप ओरिएंटेशन, सेट झेप रूल विचारतात. हॉफमन ओरिएंटेशन एकदा विचारलं आहे, जे जे माझ्याकडे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये मी बघितलं. आणि फॅक्टर्स अफेक्टिंग E1 E2 रिॲक्शन फॉर 5 मार्क्स और कंबाईन क्वेश्चन असतात. आता इथे सेट झेप रूल प्लस याच्यामध्ये दुसरा काय आहे, मार्कोनिकॉप्स रूल्स आहे किंवा मार्कोनिकॉप्स ओरिएंटेशन आहे. मार्कोनिकॉप्स आणि अँटी मार्कोनिकॉप्स. जर तुम्ही आता लेटेस्ट जी समर 24 ची क्वेश्चन पेपर बघितली तर बघा, आता ह्या ठिकाणी जस्ट वन फॉर 5 मार्क्स राईट ए नोट ऑन खार्श इफेक्ट. आता इथे खार्श इफेक्ट शब्द वापरला गेला आहे, म्हणजे काय, अँटी मार्कोनिकॉप रूल तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. तर तुम्हाला इथं सिमिलरिटी माहिती पाहिजे की याला सिमिलर वर्ड कुठला आहे. आणि ह्याच पद्धतीने जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर हे जे पॉईंट्स आहे E1 E2 रिॲक्शन, त्याच्यानंतर सेट झेप रूल, मार्कोनिकॉप्स, अँटी मार्कोनिकॉप्स रूल हे कंबाईन मध्ये विचारतात. आफ्टर दॅट ह्याच केसमध्ये स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेटेड डायइन हा क्वेश्चन, हा जो पॅटर्न हा 5 मार्काला किंवा कंबाईन 10 मार्काला विचारला जातो. म्हणजे काय याच्यामध्ये काय आहे, किंवा डायल्स एल्डर रिॲक्शन एक्सप्लेन करा, राईट अ नोट ऑन डायल्स एल्डर रिॲक्शन, किंवा काय आहे स्टॅबिलिटी ऑफ दिस कॉन्जुगेटेड डायइन. डायइन म्हणजे काय की अल्टरनेट काय आहे, डबल बॉन्ड असणार आहे. सो 1 2 अँड 1 4 इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन. ओके, तर ह्यानुसार हा क्वेश्चन कंबाईन मध्ये विचारला गेला आहे. सो दिस इज इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट फॉर अल्केन्स, अल्किन्स अँड कॉन्जुगेटेड डायइन. तर अल्केन्स आणि अल्किन ह्यामध्ये हा पार्ट येतो आणि डायनचा हा चौथा पार्ट येतो. नंतर नेक्स्ट जो युनिट आहे जो आहे आपला अल्किल हॅलाइड्स. सगळ्यांना माहिती आहे SN1 आणि SN2 रिॲक्शन फॉर 10 मार्क, फॉर 5 मार्क्स किंवा कंबाईन क्वेश्चन विचारला जातो. ह्या केसमध्ये त्याचे कायनेटिक, ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी विथ एक्झाम्पल, स्टिरिओकेमिस्ट्री हा पण पार्ट मोडतो. आणि नंतर काय असतं, यांचं दोघांचा डिफरन्स विचारला गेलेला आहे. प्लस फॅक्टर्स अफेक्टिंग SN1 SN2 रिॲक्शन. म्हणजेच काय, युनिट नंबर दिस 2 आणि युनिट नंबर दिस 3 ह्या दोघांमध्ये याच्यामध्ये वरच्यामध्ये काय आहे, E1 आणि E2 हे अल्किनसाठी इलिमिनेशन रिॲक्शन्स आहेत. म्हणजे काय होतात, एखादा ग्रुप जात आहे, एलिमिनेट होत आहे, आणि ह्या केसमध्ये सबस्टिट्यूशन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. न्यूक्लियोफिलिक म्हणजे काय, न्यूक्लियस लविंग, ज्याच्यावर काय म्हणजे काय की जो सबस्टिट्यूट करत आहे पर्टिक्युलर कंपाऊंडच्या पर्टिक्युलर ॲटमला. आणि त्यात SN1 म्हणजेच काय की युनिमॉलिक्युलर आणि 2 म्हणजेच काय बाय मॉलिक्युलर. आता रिसेंटली जो समर 24 जो आता पेपर झाला त्यातनं काय, डिफाईन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन डेफिनेशन, देन राईट अ नोट ऑन रिॲक्शन, रिॲक्शन मेकॅनिझम, कायनेटिक्स, स्टिरिओकेमिस्ट्री, एनर्जी प्रोफाइल ऑफ SN1 रिॲक्शन. इथे SN1 लिहिलेलं आहे आणि एका पेपरमध्ये SN1 किंवा SN2 मेन्शन न करता बाय मॉलिक्युलर सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं विचारलं आहे. म्हणजे काय, तुम्हाला त्याच्यासोबत त्याचा लॉंग फॉर्म सुद्धा माहिती पाहिजे. आता बघा ह्याच ठिकाणी फॉर 10 मार्क क्वेश्चन ऑक्टोबर 23 काय आहे, डिस्क्राईब SN1 अँड SN2 रिॲक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड्स, गिव्ह मेकॅनिझम विथ इव्हिडन्सेस. ओके, आणि त्याच्यावरच बघा एक्सप्लेन E1 इलिमिनेशन रिॲक्शन विथ मेकॅनिझम, कायनेटिक्स, फॅक्टर्स अफेक्टिंग अँड एक्सप्लेन सेट झेप रूल ऑफ सेट झेप ओरिएंटेशन. कंबाईन क्वेश्चन विचारला आहे इन केस ऑफ ऑक्टोबर, नॉट ऑक्टोबर 23 मध्ये. ओके, नेक्स्ट जर अजून कुठलाही क्वेश्चन पेपर बघाल तर आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा. अगेन 10 मार्क क्वेश्चन, डिफाइन इलिमिनेशन रिॲक्शन, एक्सप्लेन E2 इलिमिनेशन विथ मेकॅनिझम, कायनेटिक्स, फॅक्टर्स अफेक्टिंग हा विचारला आहे. त्याच्यावरच बघा एक्सप्लेन द बाय मॉलिक्युलर सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे SN2 न विचारता बाय मॉलिक्युलर, SN2 चा लॉंग फॉर्म काय आहे, बाय मॉलिक्युलर सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन विथ मेकॅनिझम, डिस्कस फॅक्टर्स अफेक्टिंग दिस पर्टिक्युलर SN2 रिॲक्शन. सो युनिट नंबर 2 आणि 3 मधनं 2 मधला E1 E2 रिॲक्शन आणि 3 मधला SN1 SN2 रिॲक्शन मोस्ट इम्पॉर्टंट आहे फॉर 10 मार्क क्वेश्चन, 5 मार्क्स क्वेश्चन फॉर कंबाईन क्वेश्चन. आफ्टर दॅट जर समजा
आता बरेचसे विद्यार्थी विचारतात असं इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय वगैरे, असं काही नसतं पाहायला गेलं तर. तुम्ही फक्त क्वेश्चन रेफर करा, कारण वेटेज असं काही फिक्स नाही की हा 10 मार्क विचारला जाईल, हा 5 मार्क विचारला जाईल. डिपेंड इट, जो क्वेश्चन 10 मार्कला होता कदाचित त्यातले काही क्वेश्चन 3 मार्क विचारले असतील, किंवा जो लास्ट टाइम 3 मार्क्स क्वेश्चन कंबाईन मध्ये 10 मार्कला विचारला असेल. बट यू शुड नो द पॉइंट्स विच यू शुड कव्हर बिफोर द शॉर्ट पिरियड ऑफ दिस एक्झाम. नेक्स्ट काय आहे इथे, स्ट्रक्चर युजेस ऑफ जे काही तिथले इथली क्लोरोफॉर्म ट्राय करो. तुम्ही एक काम करा, ऍटलीस्ट 5 क्वेश्चन पेपर जे आहेत साधारणतः एप्रिल 22, एप्रिल 23, ऑक्टोबर 22, ऑक्टोबर 23, लेटेस्ट समर जी आता झाली लास्ट जून जुलैमध्ये, आय थिंक सो, आय डोंट रिमेंबरिंग, आय थिंक जूनमध्ये झाले, समर 24 जी असती ती क्वेश्चन पेपर तुम्ही रेफर करा. त्यामुळे जे विचारलं आहे ते हे बघा, हे विचारलं जाईल असं नाही आहे, ही शक्यता आहे. जर आपण कम्पेअर केलं तर ऍटलीस्ट शॉर्ट पिरियड अभ्यास कसा करता येईल ते मी थोडक्यात सांगत आहे. ते पॉईंट्स कव्हर करा. आफ्टर ची हायलाइट इथे बघा, इथून जो पुढे पॉईंट स्टार्ट होत आहे, काय स्टार्ट होत आहे, अल्कोहोल. युनिट नंबर 4 मध्ये कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे अल्डेहाइड आणि कीटोन. कार्बोनिल कंपाऊंड ज्यामध्ये कार्बन डबल बॉन्ड ओ आहे त्यांना कार्बोनिल कंपाऊंड म्हणतात. आणि त्याच्यानंतर काय आहे, जो शेवट चॅप्टर आहे, कार्बोनिक ऍसिड आणि अलिफॅटिक अमाइन्स. ओके, जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, काय म्हणतोय मी, ह्या प्रत्येकाला असा अस्टेरिक मार्क दिसतोय, स्टार दिसतोय, स्टार और अस्टेरिक मार्क. अल्डेहाइडला, अल्किल हलाइड्सला. जर मी पुढे गेलो, वर जरी गेलो तरी अल्केन्स, अल्किन्स आणि कॉन्जुडाईन याच्यावर नाही, यांना स्टार आहे. युनिट नंबर 2 पासून जितके काही टॉपिक्स आहेत त्यांना स्टार आहे. आता हे अस्टेरिक मार्क स्टार का दिला आहे, म्हणून सिलेबस कॉपी नीट बघायची. बघा, बरेच विद्यार्थी काय करतात, फक्त सिलेक्टिव्ह अभ्यास करतात. नाही, तसं न करता जर तुम्ही स्टार्टिंगला बघितलं, हा अस्टेरिक मार्क दिला आहे, याचा मिनिंग काय आहे, ह्या केसमध्ये जनरल मेथड्स ऑफ प्रिपरेशन, एनी 5 आणि रिॲक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास ऑर कंपाऊंड. इथे मेन्शन केलं आहे सुपरस्क्रिप्टेड स्टार विथ अस्टेरिक मार्क. ओके, इट शुड बी एक्सप्लेन. म्हणजेच काय, ज्या ज्या ठिकाणी असा अस्टेरिक मार्क असेल त्यांचं काय आहे, मेथड ऑफ प्रिपरेशन म्हणजेच काय, त्यांचं सिंथेसिस कमीत कमी 5, पण मी म्हणतो तुम्ही कमीत कमी 3 तरी करा. आणि त्यांच्या रिॲक्शन्स, मग त्या न्यूक्लियोफिलिक असतील किंवा त्या इलेक्ट्रोफिलिक असतील, ज्या प्रकारचे असतील, किंवा त्यांचे रिॲक्शन तुम्हाला ऍटलीस्ट 3 सिंथेसिस, 3 रिॲक्शन लिहिता आले पाहिजे. सो जर तुम्ही नीट पेपर, तुम्हाला कसं असं तर विचारलं नाहीये, आय विल एक्सप्लेन इट. आता बघा, ह्याच ठिकाणी मी लिहिलेलं आहे, सांगतो. त्या पहिले अल्कोहोल, कार्बोनिक कंपाऊंड्स, कार्बोनिक ऍसिड आणि अमाइन्स, ह्या प्रत्येकामध्ये कॉमन काय आहे, टेस्ट आहे, क्वालिटेटिव्ह टेस्ट. आता प्रत्येकाचं क्वालिटी टेस्ट विचारतात 3 मार्काला किंवा 5 मार्काला, ऍटलीस्ट तिघांपैकी 2 तरी क्वालिटी टेस्ट विचारतील असं शक्यता पकडूया. आणि त्यानंतर जर तुम्ही नीट बघाल तर इथे सिंथेसिस, रिॲक्शन. देन जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये, इन केस ऑफ कार्बोनिक कंपाऊंड, अल्डेहाइड, कीटोन, ह्या ठिकाणी 4 रिएक्शन आहे. अल्डोल कंडेन्सेशन आहे, कॅनाझरो रिएक्शन आहे, नंतर क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन आहे, क्रॉस कॅनाझरो आहे, आणि प्लस व्हॉट, बेन्झोइन पर्किंग. पर्किंग एकदा कंबाईन मध्ये क्वेश्चन विचारला आहे. तर तुम्हाला अल्डोल कंडेन्सेशन, कॅनाझरो, क्रॉस कॅनाझरो, बेन्झोइन यांची रिएक्शन हवी असतील तर आपल्या चॅनलवर त्याचा ऑलरेडी व्हिडिओ अवेलेबल आहे, तुम्ही तो रेफर करू शकतात. अगेन इथे क्वालिटी टेस्ट विचारली गेलेली आहे. ओके, स्ट्रक्चर यूज ऑफ, आता ह्यातले जे काय आतापर्यंत विचार गेले आहे, साधारणतः इथे बघा व्हॅनिलीन आणि बेन्झाल्डेहाइड रिपीटेड आहे काही काही क्वेश्चन पेपरमध्ये. बघाल, आता बघा तुम्हाला दाखवतो मी. आता लेटेस्ट जो समर 24चा पेपर झाला त्या केसमध्ये बघा इथे दिलेलं आहे, स्टेट क्वालिटी टेस्ट स्ट्रक्चर यूज ऑफ बेन्झाल्डेहाइड, अल्डेहाइड चॅप्टर, सायट्रिक ऍसिड, ओके, बेन्झिल अल्कोहोल चॅप्टर, तिघांमधून एक एक विचारला आहे, त्यांच्या टेस्ट पण प्लस स्ट्रक्चर युजेस पण. इट इज फॉर 5 मार्क्स क्वेश्चन. नंतर पुढे जर बघितलं तर ऑक्झॅलिक ऍसिड, सिनेमाल्डेहाइड आणि मिथिल सायॅसिड हे 3 आहे. लेटेस्ट जो पेपर झालाय. आणि बिफोर दिस ऑक्टोबर 23 मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं, बघा, ड्रॉ स्ट्रक्चर, गिव्ह युजेस ऑफ द फॉलोइंग, फक्त स्ट्रक्चर युजेस, नॉट क्वालिटी टेस्ट. काय विचारलं आहे, ऑक्झॅलिक ऍसिड, सिनेमाल्डेहाइड, मिथिल सॅलिसिलेट. सो तुम्ही कम्पेअर करा, जे जे रिपीटली विचारले गेले आहेत ऍटलीस्ट तेवढे तरी करा, कारण की कमी वेळ आहे. असं मी म्हणत नाही की हे येईलच, पण ही शक्यता आहे, इट मे बी चान्स फॉर. ओके, याचा चान्स होऊ शकतो. आणि आफ्टर दॅट जर तुम्ही बघाल, मेन पार्ट, लास्ट पार्ट, ऍसिड आणि अमाइन. आता माहिती आहे ह्या काय, इट इज अ कार्बोनिक ऍसिड. तर इथे क्वेश्चन येतो, एक्सप्लेन द ऍसिडिटी ऑफ कार्बोनिक ऍसिड. ओके, अँड इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट, की याच्यामुळे ऍसिडिटी वाढते किंवा कमी होते, असा क्वेश्चन असतो. देन अलिफॅटिक अमाइन, माहिती आहे अमाइन्स काय आहे, बेसिक इन नेचर्स आहे, म्हणजे त्यांची बेसिसिटी म्हणजेच काय, ऍसिडिटी एक्सप्लेन करा आणि इफेक्ट काय आहे सबस्टिट्यूएंटचा ते एक्सप्लेन करा. सेम फॉर अमाइन,
बेसिसिटी कशामुळे असते ते एक्सप्लेन करा आणि इफेक्ट का होईल बेसिसिटीवर जर ड्यू टू वॉट इलेक्ट्रॉन वॉट सबस्टिट्यूशन म्हणजे काही इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात काही इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतात डिपेंड हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. सो इन दिस वे यू कॅन स्टडी शॉर्टली. अशा पद्धतीने तुम्ही जर समजा क्वेश्चन पेपर रेफर केलेत तर तुम्हाला ॲटलिस्ट पासिंग चान्सेस चांगले होतील. तर मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की तुम्ही सेपरेट करून बघा. तर ह्यावेळी तुम्ही जर क्वेश्चन पेपर रेफर केले आता मी तुम्हाला सॅम्पल दाखवतो. मी समर 22चं जे क्वेश्चन्स आहेत ते सेपरेट केले आहे ह्या पद्धतीने बघा. एप्रिल 2022. तर ह्या केसमध्ये काय फर्स्ट जो युनिट होता बेसिक प्रिन्सिपल्स होता जो. मग 3 मार्कचे क्वेश्चन्स काय काय विचारले आहे बरं 5 मार्कचे क्वेश्चन्स काय काय आले आहे ह्या पर्टिक्युलर क्वेश्चन पेपरमध्ये. देन 10 मार्कचे क्वेश्चन काय विचारले आता बघा. आता हा कंबाईन क्वेश्चन होता म्हणजेच काय क्लासिफाय ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑन द बेस ऑफ एलिमेंटल कंपोजिशन वी शोड एक्झाम्पल प्लस गिव्ह द क्वालिटेटिव्ह टेस्ट फॉर अल्कोहोल अल्डेड कार्बोनिक ऍसिड. आता हा तर ह्या युनिटमधला पार्ट नाही आहे पण ह्या केसमध्ये काय झालं इन केस ऑफ एप्रिल 22 कंबाईन क्वेश्चन विचारला गेला 2 टॉपिकमध्ये किंवा 2 युनिटमधनं. सो यू शुड नो ऑल्सो रिगार्डिंग दिस. सो अशा पद्धतीने मी सेपरेट केले आहे टॉपिक युनिट वाईज सेपरेट केले आहे. जर आता मार्क कितीला विचारलंय ते नाही महत्वाचं आहे 3 मार्कला 10 मार्कला मी पुन्हा सांगतो ही शक्यता आहे. ॲटलिस्ट तुम्हाला आयडिया येऊन लागेल की ह्या चॅप्टरमधनं आतापर्यंत काय काय विचारलं गेलं आहे आणि ते पॉईंट जरी तुम्ही करून गेलात पेपरला आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय शक्यता वाढेल फॉर पासिंग. आपलं टार्गेट तुम्ही जर टार्गेट ठेवलं तर ॲटलिस्ट 40 मार्क्स तरी तुम्हाला पडले पाहिजे. तुमचं इंटरमीडिएट 10 मार्क ॲटलिस्ट कमीत कमी पकडून चालतो. म्हणजेच काय होईल 40 एक्सटर्नल प्लस 10 50 मार्क्स फॉर पासिंग. ओके पण हे 40 मार्क्स पडण्यासाठी कमीत कमी तुमचा 65 to 70 पकडूया किंवा 60 to 70 मार्क्सचा तुमचा पेपर अटेम्प्ट झाला पाहिजे. तुम्ही कमीत कमी ॲटलिस्ट तो अटेम्प्ट करा चांगल्यापैकी चांगलं लिहाल करेक्ट आन्सर लिहाल तर चान्स आहे की आउट ऑफ द 60 ॲटलिस्ट यू रीच अप टू 40. सो तुमचा इंटर्न एक्स्ट्रा मिळून तुम्ही पास होऊ शकतात. सो हा शॉर्ट व्हिडिओ होता रिगार्डिंग पर्टिक्युलर POC 1. So if you are unable to find the description link in the description you can contact me on my number. In case of any help for regarding POC 1 you can contact me on my number 9766691829 Chavan Academy Pharmacy classes Nashik. So you can WhatsApp me. I can send this particular separate questions okay as per the particular topic on your WhatsApp also. So thank you for watching this video. Have a nice time. Wish you all the best for your exam. Bye bye.